नमस्कार, मी पूर्वा खालगावकर. केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न. 2024 मार्च अखेरपर्यंत 300 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता. रत्नागिरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचं शानदार उद्घाटन. खेड दिवाणखवटी येथे रेल्वे ट्रॅकवर दरड आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक झाली ठप्प. जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना दिला मदतीचा हात. आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना त्रास. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्हा नियोजनाची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 2024 मार्च अखेरपर्यंत झालेल्या सुमारे 300 कोटींच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली. या बैठकीत मांडले गेलेले प्रश्न आणि त्याच्यावर झालेली कारवाई यामध्ये अधिकाऱ्यांनी 95% अतिशय चांगलं काम केलं असल्याचं मत पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं. त्यामुळे मला असं वाटतं की या 2.5 वर्षामध्ये अनेक विकास कामांनी वेग घेतला आणि ती कामं पूर्णत्वाकडे जातात. डीपीसी मधनं देखील अनेक चांगले उपक्रम आम्ही सुरू केले, त्याची नोंद महाराष्ट्राच्या स्तरावर घेतली गेली. आज त्याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा निर्णय घेतला की जशी मागच्या वर्षी 20 मुलं अमेरिकेला आपण शेतकऱ्यांची पाठवलेली होती आणि 50 मुलं इस्रोला टॅलेंट सर्च करून पाठवली होती. आज पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की मागच्या वेळी जी मुलं आपण पाठवली होती तेवढ्याच संख्येची मुलं या वर्षी देखील अमेरिका आणि इस्रोला पाठवावी, त्याला देखील आपण मंजुरी देणार आहोत. सोलारवर ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटचं वीज बिल कमी करण्याचा जो आपण निर्णय घेतला होता तो कोळपचा 8 कोटीचा प्रकल्प हा अंतिम टप्प्यामध्ये. गुहागरला शृंगारतळीला जो होतोय त्याचं काम आता सुरू होणार आहे. अनेक प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या मार्फत राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला आहे. आणि आजच्या डीपीसीचं वैशिष्ट्य असं आहे की मांडलेले प्रश्न आणि त्याच्यावर झालेली कार्यवाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये आम्ही 95% आमच्या अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम करून ती कामं पूर्णत्वाकडे नेलेली आहेत. पुढच्या वर्षीचं नियोजन देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलं की पुढच्या वर्षीचे 75% जे खर्च करायचे आहेत ते तातडीनं 1 महिन्यामध्ये त्याला वर्क ऑर्डर देऊन ती देखील कामं सुरू करावी हा निर्णय घेतलाय. आणि दुसरा एक महत्वाचा निर्णय आपण घेतला की प्रत्येक मतदारसंघामध्ये 5 ग्रामसंघाची ऑफिसेस डीपीसी मधनं मंजूर करण्याचा आज निर्णय आपण घेतलाय. त्याच्यामुळे बचत गटाला चालना मिळेल आणि बचत गटाला विक्री केंद्र निर्माण होतील. तयार केलेला जो माल आहे त्याला मार्केट मिळेल आणि त्याची विक्री होईल. यासाठी हा महाराष्ट्रातला पहिला उपक्रम म्हणजे 25 ग्रामसंघाची कार्यालय आणि बचत गटाची विक्री केंद्र या वर्षी आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बांधणार आहोत.
दरम्यान गेल्या 2 वर्षात शासनाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून कामं पूर्ण केली असल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं. मंजुरी देत असताना या 5 वर्षामध्ये नक्की डीपीसीच्या पैशातनं काय झालं, शासनाच्या पैशातनं काय झालं, त्याची देखील सांगोपांग चर्चा झाली. आपल्याकडे जी नाविन्यपूर्ण आणि अतिशय महत्वाची कामं झालेली आहेत जिल्ह्याभरातली, त्याची देखील माहिती पालकमंत्री या नात्यानं मी सगळ्या सभागृहाला दिली. त्याच्यामध्ये आपल्याकडे मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे. आपल्याकडे लोकनेते शामराव पेजे रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज आहे, म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ते नव्यानं आपल्याकडे सुरू झाले. रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर हे 6 महिन्यामध्ये पूर्णत्वाला जाते. या सभागृहाच्या बाजूला 100 कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत बांधली जाते. या सभागृहाच्या समोर पंचायत समितीची 12 कोटी रुपयाची इमारत उभी राहिलेली आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य जरी नसले तरी जिल्हा परिषदेची 75 कोटी रुपयाची इमारत ही जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये उभी राहते. प्राथमिक मुलांना प्राथमिक शिक्षक शिकवतात, पण प्राथमिक शिक्षकांना शिकवणारी जी यंत्रणा आहे डाएट, त्याची इमारत देखील आरटीओ ऑफिसच्या बाजूला उभी राहते. जिल्हा ग्रंथालय कुवारबावला जी इमारत आहे त्याचं विस्तारीकरण होतंय. प्राणी संग्रहालयाच्या कामाला गती आलेली आहे. टिळक स्मारक ग्रंथालय, टिळक स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी, छत्रपती संभाजीराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा, विठ्ठलाची मूर्ती, अल्पसंख्याक समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह, मुलींसाठीचं वसतिगृह, या सगळ्या गोष्टी रत्नागिरी शहरामध्ये बांधून तयार झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जी भर टाकली ती म्हणजे सागरी विद्यापीठ. सागरी विद्यापीठासाठी शासनानं मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्रातलं पहिलं शासकीय विधी महाविद्यालय म्हणजे लॉ कॉलेज रत्नागिरीमध्ये होतंय. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. लांजामध्ये नगरपालिकेला जवळजवळ 15 ते 20 कोटी रुपये या 2 वर्षामध्ये आपण दिलेले आहेत. राजापूरला पैसे दिलेले आहेत. धूतपापेश्वर मंदिराचं देखील काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. देवरुख संगमेश्वर परिसरामध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पैसे दिलेले आहेत. हे मी एवढ्यासाठी सांगतो की 5 वर्षामध्ये जे काही शासनाच्या वतीनं आम्हाला देता आलं ते ह्या 2 वर्षामध्ये आम्ही दिले. मागच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही देऊ शकलो नाही. चिपळूणमध्ये शिवसृष्टी उभी राहते. चिपळूणमध्ये क्रीडा संकुल बांधून झालेलं आहे. चिपळूणमध्ये पवन तलावाचं काम सुरू आहे. रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम सुरू आहे. अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणची कामं सुरू आहेत. नॅशनल हायवेची कामं सुरू आहेत. पण हे देखील मला माहिती आहे की नॅशनल हायवेचं काम सुरू असताना पावसामुळे काही ठिकाणी प्रचंड खड्डे पडलेले आहेत. त्याला तो नाईलाज आहे, परंतु त्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. 2 दिवस जो पाऊस पडलाय त्याला अतिवृष्टीमधनं पैसे उपलब्ध करून द्यावेत या सूचना देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. रत्नागिरी पोलीसची प्रत्येक मागणी आपण मान्य केलेली आहे. गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत, मोटरसायकल उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 159 कोटीची वसाहत, एसपी ऑफिस आणि सगळ्या गोष्टी, अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स देखील काम सुरू झाले. मला असं वाटतं की काही काम लवकरात लवकर संपवण्याची देखील सूचना मी दिलेल्या आहेत. क्रीडा संकुलचं काम जे 10 वर्ष पेंडिंग होतं ते या 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा आम्ही सुरू केलं. ते आता त्याला मूर्त स्वरूप होईल. सुसज्ज व्यायामशाळा रत्नागिरीमध्ये नव्यानं उभं करण्याचा निर्णय जो घेतला होता त्याला देखील 2-3 दिवसामध्ये मी 50 लाख रुपये मंजूर करणार आहे. मला असं वाटतं की अनेक महत्वाचे निर्णय या जिल्ह्याच्या स्तरावर आम्ही घेतलेले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 2 मोठी बंदरं आहेत रत्नागिरी सोडून. त्या मिरकरवाड्याच्या विस्तारीकरणासाठी देखील पैसे मंजूर झालेले आहेत. आणि साखरी नाटे
त्या साखरी नाट्याला 206 कोटी रुपये आणि हरणे बंदराला 206 कोटी रुपये असे 412 कोटी रुपये ह्या 2 बंदरांसाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले आहेत. आपल्याच मतदारसंघामध्ये मीरा बेजो आहे, म्हणजे मुरुगवाड्यापासून मीरापर्यंत 260 कोटीचा बंधारा हा अंतिम टप्प्यामध्ये नरिमन पॉइंटला जसं सुशोभीकरण झालंय तसं त्या बंधाऱ्यावर करण्यासाठी 41 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचं देखील काम आता 15-20 दिवसामध्ये सुरू होईल. रत्नागिरी येथे बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय या नवीन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा रज्जाक काझी, प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर प्रशांत कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी आदी उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना नुसतं या इमारतीचं आदर्श मॉडेल महाराष्ट्रभर नाही तर येथील कामाचं आदर्श मॉडेल महाराष्ट्रभर होईल असं काम करा असा सल्ला उपस्थितांना त्यांनी दिला. मला असं वाटतं की परदेशातले प्लान करून तयार झालेला महाराष्ट्रातला पहिला दवाखाना असेल आणि त्यांना आदरांजली दिली. आणि शेवटी पालकमंत्री मंत्री आल्यानंतर अजून एक मजला पाहिजे, दुसरा मजला पाहिजे, तिसरा मजला पाहिजे, ही मागणी स्वाभाविक आहे. पण एका आठवड्यात वर्षा मजला जाहीर करतो तर चिपळूणचं हेडक्वार्टर रत्नागिरीमध्ये
वरच्या मजल्यासाठी 1 कोटी रुपये आणि म्हणजे काळाची गरज आहे रत्नागिरीमध्ये. आज अनेक डॉक्टर साहेब भरपूर अशा पद्धतीची इमारत असल्यामुळं ज्यांच्यावर आम्ही पाणी म्हणून प्रेम करतो, कदाचित काही लोक तर माणसापेक्षा जास्त प्रेम करतात आणि माणसं एक वेळ बसू शकतात पण पाणी बसू शकत नाही. अशा लोकांना आपण सुविधा आणि ती महाराष्ट्रातील नंबर 1 सुविधा माझ्या रत्नागिरीमध्ये मी जिल्ह्याचा पालकमंत्री असताना सुरू होते. त्याचं देखील आंतरिक समाधान नक्की मिळालं. नुसतं इमारतीचं मॉडेल नको बनवूया महाराष्ट्रात, कामाचं देखील मॉडेल महाराष्ट्रानं आपला आदर्श घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं बनवणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही बनवाल त्याची पूर्ण खात्री मला. खेड दिवाणखवटी या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर दरड आल्यानं गेले अनेक तास रेल्वे वाहतूक बंद होती. यामुळे रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतीचा हात दिला. गेले 2 दिवस जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते दिवाणखवटी दरम्यान दरड कोसळल्यानं या मार्गावरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या चिपळूण, राजापूर आणि रत्नागिरी रेल्वे स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. हे वृत्त समजताच पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यातूनच रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आणि त्यांनी प्रवाशांच्या जेवणाची, त्यांच्या लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था केली. प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री स्वतः रात्री उशिरापर्यंत थांबून होते. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासन आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून प्रवाशांसाठी सुविधा पुरवण्याची सूचना केल्या आणि त्यानुसार प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ 2200 लोकांची जेवणाची व्यवस्था आणि लहान मुलांच्या दुधाची व्यवस्था, पाणी, आरोग्य व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी या प्रवाशांना एसटी बसमधून त्यांच्या पुढील प्रवासाची सोय करण्यात आली। त्यानुसार जिल्हा प्रशासनानं रत्नागिरी येथून 40, चिपळूण येथून 16 तर खेड येथून 15 आणि मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी रत्नागिरी ते पनवेल या मार्गावर 25 एसटी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती। गेले 2 दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे। रत्नागिरीतील दत्तनगर कॉलनीत पावसाचं पाणी घुसल्यानं येथील नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। उद्यमनगर येथील दत्तनगर कॉलनी शेजारील जाणाऱ्या मिऱ्या नागपूर हायवेच्या कामामुळेच आमच्या घरापर्यंत आज पाणी आल्याचं येथील रहिवासी नागरिकांचं म्हणणं आहे। इथे नवीन रस्ता बनतो आपल्याकडे हायवे नागपूर हायवे हा बनतोय त्याच्यासाठी त्यांनी जे लाईन टाकले त्यांनी पण त्यांनी गटर लाईनचं काय व्यवस्था केलेली नाही। ते गटर लाईनची व्यवस्था न केल्यामुळे सर्व पाणी ह्या कॉलनीमध्ये आमच्याकडे घुसतंय आणि ते आता त्या पाण्यामुळे आमची घरं जवळजवळ डुबायच्या पालीवर आलेली आहेत। आता तुम्ही बघताच आहे सगळं पाणीच पाणी झालेलं आहे। पण हे संबंधित कार्य तिथे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी व आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याची दखल घ्यावी। दरम्यान मिऱ्या नागपूर हायवे झाला तर रत्नागिरीच्या विकासाला नक्कीच हातभार लागणार आहे, परंतु विकास कामांमुळे स्थानिकांची घरं उद्ध्वस्त होणार नाहीत याची काळजी मात्र जिल्हा प्रशासनानं घेतली पाहिजे।
शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न। 2024 मार्च अखेरपर्यंत 300 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता। रत्नागिरी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारतीचं शानदार उद्घाटन। खेड दिवाणखवटी येथे रेल्वे ट्रॅकवर दरड आल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक झाली ठप्प। जिल्हा प्रशासनाने प्रवाशांना दिला मदतीचा हात। आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना त्रास। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।